11 वाजेपासून ठिय्या इथे सुरू केला। आमची एकच मागणी आहे की आज वरंगाव नगरपालिकेचे कर्मचारी हे पाणीचे जे अडथळे येत आहेत ते अडथळे फेस करत करत ते पाणी पुरवठा त्यांनी सुरळीत केला। ते जे टाकी जे गाळ काढायचं होतं जॅक्युलरची ते गाळ काढायचं काम केलं, त्यानंतर ते काम करत आहे। पण 4 दिवसापासून या वरंगाव शहरातली लाईन सातत्याने 1-2 तास जाते आहे। कठोऱ्या फीडरवरची जे लाईन आहे ते सातत्याने जाते आहे। तर आमची यांना अशी विनंती आहे की ते जे लाईन कठोऱ्या एक्सप्रेस फीडरवरची जाते ते बंद करा। तिथे काय जे असेल ते काही करू नका। 2 महिने पाणी पुरवठा सुरळीत होऊ द्या, त्याच्यानंतर तुम्हाला काय करणार ते करा। त्याकरता ही मागणी त्यांना लावून धरली। त्याच्यानंतर दुसरी मागणी आहे की कठोरा येथे एक्सप्रेस फीडर व्हावं, हे कधीपासूनचा विषय चालू आहे। नगरपालिका प्रस्ताव देते, हे टाळाटाळ करताय। त्याकरता आताच माननीय मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब आहे, त्यांच्याशी व्हिडिओ कॉलिंगवर बोलणं इथे झालेलं आहे। त्यांना सांगितलं आहे की इथे एक्सप्रेस फीडर देण्यात यावं। तालुक्याचे आमदार सावकरे साहेबांनी इथे विनंती केली आहे फोनवर। अशा प्रकारे यांना विनंती केली आहे। MSCBला आम्ही इथे लेखी आश्वासन घेतलं आहे की एक्सप्रेस फीडरचा तुम्हाला आज नवीन पत्र देतोय। नवीन पत्र पवार साहेब पाणी पुरवठा अभियंता आहे, CO साहेब सचिन राऊत देत आहे। हे पत्र तुम्हाला आता आल्यानंतर त्याची तात्काळ तुम्ही प्रोसेस करा आणि तात्काळ ते मंजूर करा। ते मंजूर केलं तर आमच्या जे वारा उद्याच्या टायमाला जे लाईन जाते किंवा आता लाईन जाते जाणार नाही। पण हे काम तुमच्या घरी पाणी नाहीये असं समजून तुम्ही करा, हे तुम्हाला विनंती आहे। यांना जर कधी नाही ऐकलं तर पूर्ण गावाचे लोक घेऊन सण आम्ही इथे बसू। आंदोलन करणं हे आमचं काही ध्येय नाहीये, आमचं एकच संकल्प ध्येय आहे की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे, समस्या सॉल्व्ह झाली पाहिजे। ही समस्या सॉल्व्ह जर कधी झाली तर माझ्या वरंगावच्या माता भगिनींना जे 20 दिवसावर 18 दिवसावर पाणी जे येते ते पाणी कंटिन्युएशन जर कधी चालू झालं तर लोक काही बोलणार नाही। परंतु नगरपालिका एकीकडे सहकार्याची भूमिका घेते, तर तुम्ही सहकार्याची भूमिका घ्या साहेब। आम्हालाही वाईट वाटते, आम्ही आंदोलन करणारे नाही, आमचं सरकार आहे। आम्ही पण जे आंदोलन करून दिसते हे भूमिका आमची नाही आहे, काम करून घेणं ही आमची भूमिका आहे। कामाच्या मागे लागून कमी भूमिका आहे, हे आमची काम करून घेणं ही भूमिका आहे। त्याकरता हे आमचं ध्येय आहे, संकल्प आहे आणि आमची मागणी तेच आहे, रास्त मागणी आहे की तुम्ही एक्सप्रेस फीडरचा आज तातडीने तिची कारवाई करा। हाव लावू नका, नाही तर आम्हाला जायापुरतं नका हाव करा। नाही तर मग आम्ही तुम्हाला बसविणार नाही, खुर्च्यावर पहिले सांगतोय। त्याच्यानंतर काय करणार ते करा। मला आजोळी विनंती आहे साहेब, कारण की आज तुम्ही चांगल्या ठिकाणी राहता, तुम्हाला पाणी आहे नदीच्या जो आम्हाला आणि पाणी नाही साहेब। हो काय सांगा, तुम्हाला आंघोळीला पाणी नसते तसं काही मला वाटत नाही। कारण वीज पुरवठा खंडित होण्याची क्रिया जी आहे हे फक्त वरंगावमध्येच नाही, हे संपूर्ण महाराष्ट्रात कुठल्याही सबस्टेशनमध्ये बघितलं आपण इंटरप्शनचं रेकॉर्ड, तर जेवढं आपलं वरंगावचं किंवा कठोरा जॅक्वेलचं आहे एवढंच। आता आम्ही भरपूर ठिकाणी केलेले आहेत काम नोकरी, तर इंटरप्शन असतातच लाईनीमध्ये, कारण लाईन ओव्हरहेड लाईन असतात, ओपन असतात लाईन। त्याच्यावरती वातावरणानुसार किंवा काही नैसर्गिक याच्यामुळे काही फॉल्ट होऊन लाईन इंटरप्ट होतच असतात। पण त्याच्यामुळे एवढा पाण्यावरती येतोय ही गोष्ट काही मला योग्य वाटत नाही साहेब। 4-4 दिवस गेले, मागील 8 ते 10 दिवसापासून म्हणजे इतर वेळेस कमी काळासाठी होतो, 10 मिनिटं 15 मिनिटं अर्धा तासासाठी। मागच्या आठवड्यात काही वेळा जास्त ब्रेकडाऊन झालेले आहे आणि त्यामुळे 4-4 तास मध्यंतरी एक 12 तारखेला 6 तासपर्यंत आपलं बंद होतं। तर त्यामुळे शहराचं पाणी जेव्हा पाणी आपलं वीज पुरवठा सुरू होतो त्याच्यानंतर परत लाईन चार्ज व्हायला वगैरे याला वेळ लागतो, आम्हाला टाकी भरायला वगैरे वेळ लागतो आणि जे टाकीवरतून पाणी चालू असतं ते जर का बंद झालं तर खाली लोकांना पाणी येत नाही आणि त्यानंतर मग त्या भागाला परत पाणी द्यावं लागतं, त्यामुळं आमचा पाणी पुरवठा विस्कळीत